श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात औरंगाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र. मराठवाड्यातल्या पहिल्या टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राला औरंगाबाद इथं प्रारंभ. औरंगाबाद जिल्हा परिषदेवर शिवसेना काँग्रेस आघाडीची सत्ता, पंचायत समित्यांवर मात्र भाजपचं वर्चस्व आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी 438 कोटी 44 लाख रुपये निधी मंजूर. या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. मराठवाड्यातल्या पहिल्या टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राचं औरंगाबादच्या छावणी टपाल कार्यालयात गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी तसंच टपाल आणि पारपत्र कार्यालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस पक्षानं आघाडी केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे केशव तायडे यांची निवड झाली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांवर मात्र भाजपचं वर्चस्व राहिलं. एकूण 9 पंचायत समित्यांपैकी भारतीय जनता पक्षानं गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि खुलताबाद या 5 पंचायत समित्यांचं सभापतीपद पटकावलं. औरंगाबाद आणि सोयगाव या 2 पंचायत समित्यांवर काँग्रेस पक्षानं तर पैठण नगरपंचायतीवर शिवसेनेनं सत्ता स्थापन केली. कन्नड पंचायत समितीवर विकास आघाडीच्या मीना मोकासे सभापती म्हणून निवडून आल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी मिळून काढलेल्या चांदा ते बांदा संघर्ष यात्रेची औरंगाबाद इथं जाहीर सभा झाली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल तर सरकारनं पायउतार व्हावं, असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केलेल्या भाषणात शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारकडून योग्य वेळ केव्हा येणार असा सवाल केला. राज्यातल्या 4 पर्यटन विकास आराखड्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या वेरूळ, खुलताबाद, म्हैसमाळ आणि शूलीभंजन या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 438 कोटी 44 लाख रुपये निधी राज्य सरकारनं मंजूर केला आहे. औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाली असून महानगर आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. या प्राधिकरणात औरंगाबाद जिल्ह्यातली औरंगाबाद महापालिका, छावणी परिषद क्षेत्र, औरंगाबाद तालुका तसंच गंगापूर, पैठण, फुलंब्री आणि खुलताबाद या तालुक्यातल्या काही गावांचा समावेश आहे. या विकास प्राधिकरणामुळे शहराचा विस्तार होणार आहे. औरंगाबाद इथं कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी आणि कॉम्रेड करुणाभाई चौधरी स्मृती समितीच्या वतीनं भारतीय लोकशाही समोरील आव्हानं या विषयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. निवडणूक सुधारणा हे लोकशाही समोरचं सर्वात मोठं आव्हान असून या सुधारणांविषयी प्रचार प्रसार करणं आवश्यक असल्याचं मत वृंदा करात यांनी यावेळी व्यक्त केलं. औरंगाबाद इथल्या मिलिंद महाविद्यालयातर्फे दिला जाणारा मिलिंद समता पुरस्कार आंबेडकरी विचारवंत एल.आर. बाली यांना प्रदान करण्यात आला. आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडू नयेत यासाठी 30 पोलिसांचं कायमस्वरूपी पथक तैनात करण्यात आलं आहे. निवासी डॉक्टरांनी नुकत्याच पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त औरंगाबाद इथं वन विभागाच्या वतीनं एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त विजय अण्णा बोराडे यांचं मराठवाड्यातल्या वनशेतीद्वारे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास या विषयावर व्याख्यान झालं. पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा गेल्या महिन्यात भक्तिभावानं साजरा झाला. राज्यभरातून हजारोच्या संख्येनं आलेल्या वारकऱ्यांनी गोदावरी नदीत स्नान करून नाथपादुकांचं दर्शन घेतलं. काल अष्टमीनं या सोहळ्याची सांगता झाली. रामनवमी उत्सव, सिंधी समाज बांधवांच्या वतीनं भगवान झुलेलाल यांचा 1067वा जयंती महोत्सव तसंच जागतिक महिला दिन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. आत्ताच आपण औरंगाबाद जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.